तर अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्ब नंतर इकडे आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी एक व्हिडिओ बॉम्ब टाकलाय। PWD मधल्या भ्रष्टाचाराचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय। योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत, पण योजनांच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर असं लिहित त्यांनी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। मला असं वाटतं तो व्हिडिओ जो मी पोस्ट केलेला आहे माझ्या फेसबुक पेजवर, तो अतिशय स्वयंस्पष्ट असा व्हिडिओ आहे। त्यामध्ये हाफकिन शाखा जी PWDची आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याची, त्यातला एक अभियंता, शाखा अभियंता सरळ LOC साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आपल्याला दिसतोय। अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात। फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो LOCचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्यासमोर आणीनच। अनेक अधिकारी या पद्धतीने हे वापर करतायत, गैरप्रकार करतायत। आणि तुम्ही बघितलं असेल की PWDच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात, विसावामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात। ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाहीये। आज संदीप देशपांडेंनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात ती सत्यता, जी चौकशी व्हायला पाहिजे।